मागण्या आहेत सध्या? आमच्या मागण्या गाड्या अडवणे, गाड्या गौरक्षवाले आम्हाला त्रास देत आहेत, गाड्या धरून हे करतात, मारहाण करतात. म्हणून आमचं मुख मोर्चा आहे लातूरला, गौशालेमध्ये टाकतात आमचं माल भेटत नाही. याच्यासाठी मुख मोर्चा आम्ही लातूरला काढलेला आहे. तर आम्ही आमच्या संघ सगळे शेतकरी, मजूर, व्यापारी सगळं आम्हाला पाठिंबा द्यावा. तरी आम्हाला त्रास आहे, दाखले राहिल्यावर बी संगमेश्वर लिंबाजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचा तालुका कार्याध्यक्ष आहे. मी वडवळ येथे राहतो, कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी आज जो भव्य मुख मोर्चा काढलेला आहे, त्या मुख मोर्चाला आमचा पाठिंबा आहे. पाठिंबा आहे हे का सांगायचं तर या जे शेतकऱ्यांचा जो आपला कुरेशी समाज आहे, यांचा जो जनावरांचा बाजार भरतो, जनावरांचे व्यवहार होतात, त्याच्यामध्ये भाकड जनावर असतील, दुधाळ जनावर असतील, आणि वेगवेगळ्या प्रकारचे जनावर आहेत. एकाच म्हणून एकाच नाही, ज्याच्यावर तुम्ही आरोप करत असाल त्या बाबतीतला. आणि स्वतःला जे लोक गोरक्षक म्हणून अतिशय अन्यायकारक अत्याचारी वागणूक देतात की एखाद्या शेतकऱ्याचे जरी जनावरं असतील, दुधाळ जनावरं असतील, कोणते शेतीच्या कामासाठी जे जनावरं असतील, बाजारातून जनावरं वाहनात भरले की बिनकामाचं कुठलाही अधिकार नसताना भोंदूपणानं येणे आणि ते आम्ही गोरक्षक आहोत म्हणून ते वाहन अडवणे, त्या शेतकऱ्यांना, त्या व्यापाऱ्यांना किंवा त्या चालकाला मारहाण करणे, त्या वाहनाचं नुकसान करणे, लाखो रुपयाचे जनावरे घेतलेले काढून सोडून जिकडं तिकडं पसार करून हे घेणे, त्याच्या जवळचे असलेले त्या व्यापाऱ्याचे 2-2, 4-4, 5-5 लाख रुपये असलेले काढून घेऊन बेदम त्याच्यावर अन्याय अत्याचार करून त्यांना हाकलून देणे, अशा अनेक जाचक गोष्टी आहेत ज्यामुळे आज बाजार बंद पडले. बाजारावर केवळ कुरेशी समाजच अवलंबून नसून त्याच्यावर पशुपालक, दुधाळ जनावरांचा दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, त्याचबरोबर बाजारामध्ये चारा विक्री करणारे, वेगवेगळ्या प्रकारचे पशुखाद्य विकणारे किंवा शेतीशी निगडीत असणारे जे व्यवहार आहेत, व्यापार आहेत छोटे मोठे, त्या सर्व लोकांवर या अत्याचारक याचा परिणाम झालेला आहे. तर त्यामुळं जे कुरेश समाजाचे लोक हा मुख मोर्चा काढणार आहेत, त्यामध्ये सर्वतोपरी आम्हा समाज बांधवाचं त्यांना पाठिंबा राहणार आहे. कुरेशी राहणार वडवळ 18/2025 या मुख मोर्चा निघालेला आहे. ह्याच्या आम्हाला त्रास आहे की गोरक्षकवाले आणि गाड्या धरून आमचे माल जप्त करत आहेत, गोरक्षकमध्ये घालते. त्याच्यामुळं आम्ही समजा बंद केलेला आहे. आमच्या सरकारला ही विनंती आहे की आमचं ही मांग जी आहे ही समजी मांग आम्हाला पूर्ण करावं. आमचा व्यापार ह्याच्यावरच आहे, जनावरावरच आहे, आणि आमचं समजा धंदा, आमचं पोट पाणी समजा बंद पडलेला आहे. आम्ही काय करावं? आम्हाला काम द्या, दुसरं काहीतरी आम्हाला रोजगार द्या, नाहीतर आम्हाला आमचा व्यवसाय ही चालू ठेवू द्या. कसं आहे, आमचं हे समजे आमचे जे आमचे भाऊ आहेत ते समजे बेरोजगार आहेत. कुरेशी बिरादार ही समजे बेरोजगार झाले. आता आम्ही आमचा मुद्दा आहे की आम्हाला हे आमचा परवाना कधी देव आमचं ही गौ हत्या हे आम्हाला मान्य आहे. आमचं फक्त वंश ही वंश वेगळं करावं आणि आम्हाला ह्या व्यवसायाला चालू करानी परवानगी देव. ही आम्हाला शेतकरी आहेत आणि दूध व्यवसाय करणारे आले आहेत. ही समजायची इथं हे होत आहे, काळजी घ्यावं यांची समजायची. आणि आलंय ती मारहाण करायला गौरक्षणवाले, यांचे बंदोबस्त करावं सरकारनं. नाहीतर आम्ही हे मुख मोर्चा काढला, याच्यानंतर मोठं आंदोलन करणार आणि रस्ता रोको आंदोलन करणार मग मोठं. आपल्या काय करता सर्व मुस्लिम बांधव यांनी आज कुरेशी कमिटीतर्फे तहसील कार्यालयावर मुख मोर्चा काढण्यात आलेला आहे. तरी मी या वडवळ नागनाथ येथील ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून आणि आमच्या इतर समाजातर्फे सर्व या मुख मोर्चाला आम्ही इथे जाहीर पाठिंबा दर्शवत आहोत. या मुख मोर्चाचं कारण आपला सर्वांना माहीतच असेल. या पाठीमागील 2 महिन्यापासून जे आपण बंदी जे केलेली आहे
त्यावर बाजारबंदी जी केलेली आहे त्या बाजारबंदीचा परिणाम हा पूर्ण समाजावर, इथं व्यापारी बांधव असतील, इतर शेतकरी बांधव असतील, त्यांचं पशु दुग्ध व्यवसाय करणारे असतील आणि त्यावर अवलंबून असणारे वाहन चालक असतील, यावर सर्वांचा या गोष्टीचा परिणाम झालेला आहे. त्यांचं व्यवसाय आणि रोजीरोटी फक्त यावर डिपेंड असते आणि मग जर अशा गोष्टीवर बंदी होत असेल तर काय खावं आणि कसं जगावं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अति शांततेच्या रीतीने हा समाज बांधव आज इथून मोर्चा काढत आहेत आणि सर्व समाजातर्फे आणि सर्व येथील नागरिकांतर्फे आम्ही यांना जाहीर पाठिंबा दर्शवत आहोत.